तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मी आणि सुनील सकाळी निघालो होतो कामावरून माघारी आल्यावर परत दत्ता एक कलेक्शनला गेलो. सुनीलचा मोबाईल रिपेअर करायचा होता आणि किशोरभाई हा मोबाईल रिपेअरिंग पण करतो आणि कपड्यांचं भव्य असे शोरूम पण आहे आणि आईस केक पण तिथं मिळतात, तुम्ही अवश्य भेट द्या एकदा. मग जरा बसलो, गप्पा मारल्या आणि माघारी आलो 6 वाजता आणि मठामध्ये आरती चालू होते. मग गेलो डायरेक्ट आरतीला. मग आप्पा महाराज धनवडे यांनी आरती घेतली होती महाराजांची. आरती झाल्यानंतर बाहेर चैतन्य येऊन उभा होता, कारण मला जिमला जायचं होतं. मग जिमसाठी निघालो. जिममध्ये पोचल्यावर वॉर्मअप करून चालू केलं वर्कआउटला आणि आज होता बॅक डे. पुलअप्स मारून केलं पहिल्यांदा चालू डेडलिफ्ट आणि काय सांगायचं आहे, डेडलिफ्टनं पाक सगळ्या कमरेच्या पिपाने वाजते. तर राव मारू वाटत नाही, पण तसंच मारलं कमरेनं धनकूत येते राव, काय सांगायचं. मग वर्कआउट पूर्ण झाल्यानंतर आलो घरी. मग जरा मॉलपाशी बसलो होतो गप्पा मारून झाल्यावर ठरलं दाद्याकडे जायचं. दाद्याच्या इथे गेलो. तिथं आलता नरेश भैया आणि संकेतचं. नरेश भैयाचं काहीतरी पैशाचं काहीतरी चालू होतं, मग ते पैसे मोजायला चालू होतं. पैसे मोजून झाल्यानंतर आम्ही सर्व मित्रमंडळी निघालो पंढरपूरला. आणि आज स्पेशल दिवस होता, कारण दाद्या आज बड्डेची पार्टी देणार होता आणि दाद्याचा बड्डे झाला 12 जूनला आणि दादा आता बड्डेची पार्टी द्यायला लागला 29 जूनला. मग काय सांगायचं, तरी घेतली पार्टी सगळ्यांनी, दाद्याला फाडला जोरात. मग तिथून ठरलं मंदिराकडे जायचं दर्शनासाठी गेलो मंदिराकडे. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, संत चोकोबारा यांचं दर्शन घेतलं. मग समजलं दर्शन डायरेक्ट चालू आहे, दर्शन लाईन. मग गेलो आतमध्ये, दर्शन बारीला लागलो आणि 15 ते 20 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं आणि जरा बरं वाटलं. अचानकच ठरलेलं मंदिराकडे जायचं आणि दर्शन डायरेक्ट विठ्ठलाच्या चरणाचं झालं. एकदम भारी वाटलं. तिथून आलो घरी दर्शन करून आणि घरी येऊन निवांत झोपलो. धन्यवाद.